श्रीराम जय जय राम। कल्पना थांबून वृत्ती स्थिर झाली पाहिजे। कल्पना म्हणजे मायेचे हत्यार। कल्पनारहित थोडे नाम देखील फळ देईल। एखादा मनुष्य तालुक्याच्या ठिकाणी गेला आणि त्याला तुम्ही कुठले असे विचारले तर तो आपल्या खेडेगावचे नाव सांगेल। जिल्ह्याच्या ठिकाणी गेला तर तो तालुक्याचे नाव सांगेल। इलाख्याच्या ठिकाणी गेला तर जिल्ह्याचे नाव सांगेल। तसेच दुसऱ्या प्रांतात गेला तर आपल्या इलाख्याचे नाव सांगेल आणि परदेशात गेला तर आपल्या देशाचे नाव सांगेल। म्हणजे मनुष्याच्या ठिकाणी जेवढी विशालता येईल तेवढे भेदभाव कमी होतात। तसे मनुष्य कोणत्याही धर्माचा असला तरी सर्व धर्मांचे मूळ एकच असल्यामुळे त्या मुळाशी जो गेला त्याला सर्व धर्म सारखेच। पण एवढी विशाल दृष्टी येईपर्यंत जो ज्या धर्मात जन्माला आला त्या धर्माचे आचरण करणे हेच हिताचे असते। सुख मिळवण्याच्या आपल्या सर्व कल्पना आज खोट्या ठरल्या आहेत। आपण प्रथम अशी कल्पना केली की श्रीमंतीमध्ये सुख आहे, त्याप्रमाणे रगड पैसा मिळविला तरी आपल्याला जर सुख मिळाले नाही तर आपली कल्पना खोटी होती असे म्हणायला काय हरकत आहे। एकच वस्तू एकाला सुखरूप वाटते तर दुसऱ्याला दुःखरूप वाटते। म्हणजे ती वस्तू मुळात दोन्ही नाही, सुखरूप नाही किंवा दुःखरूपही नाही। जी वस्तू आज आपल्याला सुखाची वाटते ती उद्या तशी वाटेलच असे नाही। आपली बुद्धी स्थिर नसल्यामुळे आपली कल्पनाही स्थिर नाही। म्हणून त्याच वस्तूमध्ये सुख आहे ही कल्पना देखील खोटीच असली पाहिजे। ती तेवढी खरी आहे असे आपण का म्हणावे। जगातली आपली नाती आपण कल्पनेनेच लावतो, ती नाही म्हणायला किंवा विसरायला आपणच तयार होतो। आपल्यावर संकट आले की आपल्याला पूर्वीच्या गोष्टी नाती वगैरे गोड लागत नाहीत, त्यावेळी आपल्याला चैन पडत नाही। हा सर्व कल्पनेचाच खेळ आहे। एका काट्याने दुसरा काटा काढावा आणि नंतर दोन्ही टाकून द्यावे, त्याप्रमाणे एका कल्पनेने दुसरी कल्पना मारावी आणि शेवटी दोन्ही कल्पना नाहीशा कराव्यात। कल्पना करायचीच तर ती भगवंताविषयी करूया। भगवंत हा दाता आहे, त्राता आहे, सुख देणारा आहे अशी कल्पना आपण करूया। त्यात खरे हित आहे आणि त्यानेच संसार खरा सुखाचा होईल। कल्पनेचे खरे खोटेपण हे अनुभवांती कळते, म्हणून अनुभवानंतर कल्पना थांबली पाहिजे। अशा रीतीने कल्पना थांबल्यावर आणि वृत्ती स्थिर झाल्यावर तिला स्थिर वस्तूवर चिटकवून ठेवली पाहिजे। भगवंत ही अशी एकच स्थिर वस्तू आहे। अमुक एक वस्तू मजपाशी आहे म्हणून मी सुखी आहे या वृत्तीमध्ये राम नसून काही नसताना वृत्तीचे समाधान टिकले पाहिजे आणि वृत्ती भगवंतापाशी स्थिर झाली पाहिजे। हेच परमार्थाचे खरे मर्म आहे। श्रीराम जय जय राम। चैतन्यवाणी कल्पना म्हणजे मायेचे हत्यार। कल्पनारहित थोडे नामही फळ देईल। श्रीराम जय जय राम। रामकृष्ण हरी। ज्ञानेश्वरी प्रवचन भावार्थ अध्याय 15 पुरुषोत्तम योग मंगलाचरण। आज आपण गीतेच्या अत्यंत उंच परमतत्व उलगडणाऱ्या अध्यायात प्रवेश करतो। पुरुषोत्तम योग हा अध्याय म्हणजे जग काय आहे, जीवन कोण, परमात्मा कोण याचं दिव्य तत्वज्ञान। या अध्यायाची सुरुवात अश्वत्थ वृक्ष श्रीकृष्ण जगाचे एक अत्यंत सुंदर रूपक देतात। हे अर्जुना, हे जग म्हणजे उलट उभं असलेलं वटवृक्षासारखं आहे। गडप बघा, झाडाची मुळं वर आहेत, ते परमात्म्यात, फांद्या खाली आहेत।
ते विविध लोक, प्रजाती, भावनांचे रूप. पाने हे वेदशास्त्र ज्ञान. फळ सुख-दुःख, पाप-पुण्य, जन्म-मृत्यू. या अश्वत्थ वृक्षावर जीव येतो, सांसारिक अनुभव घेतो आणि पुन्हा निघून जातो. संपूर्ण सृष्टीचं किती सुंदर वर्णन. हा वृक्ष तोडायचा कसा? माऊली सांगतात, या वृक्षाचं मूळ अहंकार आणि वासना आहेत. त्याला तोडण्यासाठी एकच कुऱ्हाड, वैराग्य. जेव्हा मनुष्य इच्छा सोडतो, आसक्ती विरक्त करतो, अहंकार कमी करतो, जप स्मरणात राहतो, तेव्हा तो संसाराच्या झाडातून मुक्त होतो. जीव कोण? कायम राहणारी ठिणगी. श्रीकृष्ण सांगतात, जीव माझाच अंश आहे. जसा अग्नीपासून ठिणगी, समुद्रापासून तरंग, सूर्यापासून किरण, तसाच जीव परमात्म्याचा अंश. हा अंश देह धारण करून जन्म घेतो, वाढतो, वृद्ध होतो, देह सोडतो, पण जीव कधीही मरत नाही. परमात्मा कोण? माऊली सांगतात, अर्जुना, मीच सर्वांच्या हृदयात परम पुरुषोत्तम म्हणून वास करतो. तो सर्वांचा आधार, सर्वांच्या स्मृतीचा स्रोत, विस्मरणाचा कारण, ज्ञानाचा आधार. सृष्टीचे निर्माण, पालन, संहार हे सर्व त्याच्या हातात. जीवनचक्र, जीवाची यात्रा. श्रीकृष्ण सांगतात, जीव 5 ज्ञानेंद्रियांना घेऊन देह बदलतो. जसा एक माणूस घर बदलतो, तसा आत्मा देह बदलतो. देह नष्ट होतो, पण चैतन्य अमर असतं. कथा अत्यंत समजण्यासारखी. एक काजवा रात्री प्रकाश शोधत उडत होता. तोडलेल्या झाडावर बसला, आनंद झाला. थोड्याच वेळात झाड पुन्हा काळोखात. काजवा म्हणाला, हा माझा प्रकाश नाही, आणि तो पुन्हा उडू लागला. जोपर्यंत तो दिव्याजवळ पोहोचला नाही. हीच जीवाची अवस्था. संसारातील सुख थोड्याच वेळाचं, खरं तेज परमात्म्याच्या जवळ. परमधाम, भगवंताचं अंतिम स्वरूप. माऊली सांगतात, अर्जुना, ज्या ठिकाणी पोहोचल्यावर जीव परत जन्म घेत नाही, ते माझं परमधाम आहे. हे धाम प्रकाश, निर्मलता, प्रेम, आनंद यांनी भरलेलं. पुरुषोत्तम हा शब्दाचा अर्थ माऊली सांगतात, क्षर, नाश पावणारी देह सृष्टी, अक्षर, आत्मा. पुरुषोत्तम या दोहोंच्या पलीकडे असलेला परमेश्वर. पुरुषोत्तम म्हणजे सर्वोच्च सत्य, सर्वांचा ईश्वर. जीवन शिकवण. हा अध्याय आपणाला काय शिकवतो? जग हे उलटं वटवृक्ष, मुळं वर, देह खाली. त्याची मुळे तोडायची वैराग्याने. जीव अमर, परमात्मा सर्वांचा आधार. देह बदलतो, आत्मा राहत. आनंद म्हणजे परमेश्वराचा स्पर्श. अहंकार कमी केला की आत्मा चमकतो. निष्कर्ष. अध्याय 15 सांगतो, आपण देह नाही, आपण परमात्म्याची ठिणगी आहोत. आणि जीवाचं अंतिम ध्येय भक्ती, वैराग्य, साधना आणि शेवटी पुरुषोत्तमाशी एकरूप होणं. राम कृष्ण हरी. ज्ञानेश्वरी प्रवचन भावार्थ अध्याय 16. दैवी आणि आसुरी संपत्ती विभाग योग. मंगलाचरण. ज्ञानेश्वर माऊलींच्या कृपेने अंतःकरणात विवेक, शांती आणि साधुत्व वाढू दे. आजचा अध्याय अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण यात श्रीकृष्ण मनुष्याच्या स्वभावाचे 2 प्रवाह स्पष्ट करतात, दैवी आणि आसुरी. अध्यायाचा मुख्य आशय. कृष्ण म्हणतात, या जगात 2 स्वभाव आहेत, एक दैवी, दुसरा आसुरी. दैवी गुण माणसाला देवाकडे नेणारे, आसुरी गुण माणसाला बंधन, दुःख आणि अधोगतीकडे नेणारे. ज्ञानेश्वर म्हणतात,
दैवी गुण म्हणजे ज्ञानाचा सुगंध आणि आसुरी गुण म्हणजे मनाचा दुर्गंध. दैवी संपत्ती कोणती? भगवान श्रीकृष्ण दैवी गुणांची सुंदर यादी देतात. ज्ञानेश्वर माऊली तिचा भावार्थ स्पष्ट करतात. अभय, मनात भीती नसणे, सत्यावर उभं राहण्याची ताकद, सत्वशुद्धी, स्वच्छ मन, निर्मळ विचार, ज्ञान योग व्यवस्था, योग्य विचार आणि साधना, दान, निस्वार्थ स्वरूपातील सेवा, दम, इंद्रियांचे नियंत्रण, यज्ञ, कर्तव्यभावाने केलेले कर्म, स्वाध्याय, सतत आत्मपरीक्षण, तप, मनावर नियंत्रण, अहिंसा, कोणालाही मन, वचन, कर्माने दुखवू नये, सत्य, हळुवार पण सत्य बोलणे, आक्रोध, रागावर ताबा, त्याग, आसक्ती कमी करणे, शांतता, मनाचा समतोल, भूतेदय, सर्व जीवांवर दया, अलोलुपता, लोभ नसणे, मार्दव, सौम्यता, श्री, चुकीची जाणीव होऊन लाज वाटणे, अचापल्य, ढोंग, दिखावा नसणे. ज्याच्यात हे गुण आहेत त्याचे अंतःकरण देवासाठी योग्य होतं. आसुरी संपत्ती कोणती? कृष्ण सांगतात, आसुरी वृत्ती माणसाला पापात, रागात, मत्सरात आणि अज्ञानात टाकते. ज्ञानेश्वर माऊली सांगतात, दंभ, दिखावा, अहंकार, दर्प, मी मोठा आहे अशी भावना, अभिमान, सतत मीच बरोबर, इतर चूक, क्रोध, राग पहिल्यांदा मनाला आणि नंतर घराला जाळतो, पुरुषवाणी, कडू शब्द, दुखावणारे बोल, अज्ञान, सत्य कळूनही चूक करणं. आसुरी मन कसं असतं ते? कडक, अहंकारी, कठोर, लोभी, दुराग्रही. कथा, 2 बियांचं रहस्य. एक संत 2 बी घेऊन म्हणाले, एक बी दगड जमिनीत पेर आणि दुसरी सुपीक मातीत. थोड्या दिवसांनी सुपीक जमिनीत बी उगवलं, वाढलं, फुललं. दगडातलं बी मरून गेलं. संत म्हणाले, दैवी गुण म्हणजे सुपीक माती, ते मनाला उंचावतात. आसुरी स्वभाव म्हणजे दगड, ते मनाला मारून टाकतात. देवाच्या मार्गाला लागण्यासाठी मन तयार असावं लागतं. कर्म, स्वभाव आणि नियती. कृष्ण सांगतात, दैवी वृत्ती असलेला मनुष्य मुक्तीकडे जातो, असुरी वृत्ती असलेला अधःपाताकडे जातो. ही शिक्षा अतिशय गंभीर आहे, कारण अंतिम मुक्ती ही फक्त बाह्य कर्मांवर नाही तर स्वभावावर अवलंबून आहे. ज्ञानेश्वर म्हणतात, स्वभाव बदलला की नियती बदलते. आजच्या काळात अध्याय 16ची गरज. आजच्या सामाजिक जीवनात हा अध्याय बहुतेक लोकांना लागू होतो. राग वाढला आहे, लोभ वाढला आहे, स्पर्धा, मत्सर, असूया वाढली आहे, मन तणावग्रस्त आहे, लोक बोलताना कठोर झाले आहेत. यावर उपाय काय? दैवी गुणांचा अभ्यास, शांतता वाढवा, सौम्यता आणा, प्रामाणिकपणा पाळा, राग कमी करा, दयेची वृत्ती वाढवा. दैवी गुण रोज प्रॅक्टिस केल्यावर मन बदलतं. मुख्य संदेश. अध्याय 16 आपल्या मनाला आरसा दाखवतो. माणसाचे कर्म महत्त्वाचे असतात, पण स्वभाव त्याहून महत्त्वाचा असतो. दैवी गुण वाढवले की देव आपोआप जवळ येतो. आसुरी गुण वाढले की अंतःकरण भारावते आणि जीवन नरकासारखे होते. देवप्राप्ती हा स्वभावाचा प्रवास आहे. 9. समाप्ती. दैवी गुण मनात आले की प्रपंचही पवित्र होतो. आसुरी गुण वाढले की स्वर्गही नरक बनतो. ज्ञानेश्वर माऊलींच्या कृपेने आपल्या मनात दया, सत्य, शांतता आणि विवेक वाढू दे. श्रीराम जय राम, जय जय राम. जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला,
जयाने सदा वासनामात केला, जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती. नमस्कार तया ब्रह्मचैतन्य मूर्ती. श्रीराम जय राम जय जय राम.